रातोरात नॅशनल क्रश झालेली गिरिजा ओक सध्या चर्चेत आहे. गिरिजा ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. अनेक जाहिरातीत, मालिकात आणि सिनेमांमध्येही काम केलेलं आहे आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. गिरिजा ही प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनीच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच गिरिजा आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत बोललेली आहे. गिरिजाने नुकतंच बटरफ्लाय या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली आहे. मुलाखतीत गिरिजाने आईवडिलांचा घटस्फोट आणि त्यानंतर तिला द्यावे लागलेल्या थेरपीबाबत भाष्य केलेलं आहे. गिरिजा म्हणाली, माझ्या आईवडिलांमध्ये भेदभाव होते. या गोष्टी मला माहिती होत्या. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. नंतर त्यांनी मग वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही रोज यातून जात होतो आणि आमचं बाकीचं आयुष्य जगत होतो. तेव्हा मला काय होतंय हे कळत नव्हतं. मला पॅनिक अटॅक यायचे. मला प्रचंड घाम यायचा. मला कसंतरच फील व्हायचं आणि हे कुठेही व्हायचं. म्हणजे मी कॉलेजला जात असताना किंवा मी लॅबमध्ये असतानाही. म्हणजेच मी काय करते, माझ्यासोबत काय होतंय, कोणतीच गोष्ट मला कळत नव्हती. मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं. पण इतक्या वर्षापासून मी जो तणाव घेतला होता त्याला माझं शरीर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत होतं. पण हा तणाव आहे हे देखील मला माहिती नव्हतं. मला वाटलेलं की माझ्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा मला काहीतरी होतंय. मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की मला काहीतरी होतंय, मला काय होतंय हे मला कळत नाही किंवा काय होतंय हे मला समजत नाही आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कोणाशी तरी बोलायची गरज आहे. तेव्हा मग मी थेरपी आणि मेडिकेशन सुरू केले. आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल मी कुणाशीच काही बोलले नव्हते, कारण काय बोलू हेच मला कळत नव्हतं. एका घटस्फोटीत आईवडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगत होते. तेव्हा मी छोटी होते. तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. तेव्हा मी हाच विचार करायचे की मी माझं लग्न टिकवून दाखवेन. हे प्रेशर मी स्वतःहून घेतलेलं होतं. पण मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघायचे. सुदैवाने मी अशा माणसाशी लग्न केलंय जो माझा खूप चांगला मित्र आहे, असंही गिरिजा पुढे बोलली होती. तर तुम्हाला गिरिजा ओक आवडते का? हिचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.